मित्रांनो, अश्वयुगीन काळात माणूस जंगलात राहायचा आणि चिमणी घरट्यात राहायची. चिमणी आजही घरट्यात राहते, पण माणूस मात्र गाव, शहर, नगर आणि आता महानगरातील उंच उंच इमारतींमध्ये राहायला लागला आहे. कधी गरज म्हणून तर कधी सातत्याला दिलेला छेद म्हणून तो हे सगळे बदल स्वीकारत गेला आणि त्याला कधी परिवर्तनाचं, कधी विकासाचं, तर कधी प्रगतीचं नाव देत गेला. आणि याच प्रगतीच्या वाटेवर प्रवास करत असताना माणसानं एआय अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लावला. आणि याच एआय मुळे कधी नवनवीन विचारधारा जन्माला आल्या, तर कधी माणसाच्या आणि माणुसकीच्या जीवावर सुद्धा बेतलं. आणि म्हणूनच हीच कृत्रिम बुद्धिमत्ता आम्हाला शाप वाटायला लागली, तर कधी कधी हीच बुद्धिमत्ता आम्हाला वरदान सुद्धा ठरली. मग नेमकं शाप की वरदान असं द्विधारी शस्त्र हाती घेऊन उभा आहे. नमस्कार श्रोते हो, मी वैष्णव संतोष जांभले, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेचा इयत्ता 9वीतला बारामतीचा विद्यार्थी या प्रस्तुत व्यासपीठावर माझ्या भाषणाचा विषय म्हणतोय एआय शाप की वरदान. मित्रांनो, एक विद्यार्थी म्हणून विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना मला विषयाच्या दोन्ही बाजू मांडणं गरजेचं वाटतं. खरं तर मित्रांनो, एआय या प्रवासाची सुरुवात ही ॲलन ट्युरिंगच्या ट्युरिंग चाचणीपासून सुरू झाली. ही चाचणी यशस्वी झाली आणि तिथूनच सुरू झालेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास हा आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स पर्यंत जाऊन पोहोचला आहे. गुगलचं असिस्टंट, अमेझॉनचं अलेक्सा, आयबीएमचं वॅटसन, ऍपलची सिरी आणि टेस्लाची स्वयंचलित वाहनं ही सगळी कृत्रिम बुद्धिमत्तेची अर्थातच एआयची उदाहरण आहे. मित्रांनो, आता एआय हे आपल्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. स्मार्टफोनवर ऑनलाईन शॉपिंग करणे असो वा सोशल मीडियावर ट्रोल करणे असो, तेव्हा आपण याच एआयचा प्रत्यक्षरित्या वापर करत असतो. मित्रांनो, सुरुवातीला माणसानं एआयचा शोध लावला आणि आपल्या मनोरंजनाकरता तो एआयला बोटावर खेळू लागला. नंतर एआयच विकसित झालं आणि हेच एआय माणसालाच हाताच्या बोटावर खेळू लागलं. मित्रांनो, डॅनी नावाच्या एका चॅट जीपीटी बरोबर 13 वर्षाचा मुलगा हा चॅटिंग करत असतो. ही चॅटिंग खूप दिवस चालते, खूप खोलवर चालते आणि एके दिवशी हे चॅट जीपीटी त्या 13 वर्षाच्या मुलाला असा काही मेसेज टाकतो की त्या 13 वर्षाच्या मुलाला तो मेसेज सहन होत नाही आणि तो 13 वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो. म्हणजेच काय, तर या एआय मुळे आजचा तरुण हा आत्महत्या सुद्धा करायला लागलेला आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हे एआय हे मला शाप वाटू लागतं. मित्रांनो, मुळात ज्याच्या नावातच कृत्रिमता आहे अशा संवेदना, भावना विरहित यंत्रणा मिळाल्यामुळे उद्योजकांना फायदा झाला, मात्र बेरोजगारीचे प्रमाण हे वाढत चालले आहे. ऍपल, सॅमसंग यांसारख्या कंपन्यांनी आपल्या 60,000 कर्मचाऱ्यांऐवजी यंत्रमानवांना घेण्याची केलेली घोषणा हे सुद्धा त्याचंच उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, याच एआयमुळे गोपनीयतेचा भंग आणि सायबर गुन्हेगारी ही वाढत चालली आहे. चॅट जीपीटी असो वा जेमिनी या दोन्हींच्या प्रभावामुळे वाचन संस्कृती ही लोप पावत चालली आहे, हे मात्र नक्की. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या एआयनं कुठे ना कुठेतरी शापरूपी भूमिका पत्कारलेली आहे असं मला वाटतं. परंतु मित्रांनो, विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना मला विषयाची दुसरी बाजू मांडणं सुद्धा गरजेचं वाटतं. खरं तर एआय हे असं तंत्रज्ञान आहे जे संगणकांना मानवासारखा विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता देते. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, बँकिंग यांसारख्या सर्व क्षेत्रात क्रांती घडून आलेली आहे. मित्रांनो, जेव्हा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना बाळ होणार होतं ना, तेव्हा ते बाळ कसं दिसेल याचं एआयच्या मदतीनं एक चित्र तयार करण्यात आलं. आणि जेव्हा त्यांना बाळ झालं ना, तेव्हा ते बाळ प्रत्यक्ष त्या चित्राप्रमाणे दिसत होतं. म्हणजेच काय, तर याच एआयच्या मदतीनं आपल्याला भविष्याचा आढावा सुद्धा घेता येऊ लागला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हे एआय हे मला वरदान वाटू लागतं. आणि अशा प्रकारचं हे एआय माझ्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं मला वरदान वाटते. मित्रांनो, गोष्ट आहे ॲलेक्स आणि कॉर्नेलची. कॉर्नेलचा मुलगा ॲलेक्स याला एक दुर्मिळ आजार झालेला असतो. तब्बल 17 वैद्यांकडून तपासणी करून देखील त्याच्या आजाराचं निदान होत नसतं. आणि कॉर्नेलला ही ॲलेक्सच्या वेदना ह्या बघवत नसतात. म्हणून कॉर्नेल ॲलेक्सच्या शरीरामध्ये दिसत असणाऱ्या सर्व लक्षणांची नोंद ही चॅट जीपीटीवर करतो. आणि चॅट जीपीटी असं सांगतं की ॲलेक्सला टेथर्ड पॉड नावाचा एक दुर्मिळ आजार झालेला आहे, जो की एक न्यूरोसर्जन बरोबर करू शकतो. मग काय, ॲलेक्सवर शस्त्रकर्म करण्यात येतात आणि ॲलेक्स बरा होतो. ज्या आजाराचं निदान वैद्यांना करता आलं नाही ना, त्याच आजाराचं निदान या एआय रूपी चॅट जीपीटीने केलं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हे एआय हे मला वरदान वाटू लागतं. मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये आई वडील आणि शिक्षकांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये आता एआय या शाखेचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आमची आई मुलांवरती संस्कार व्हावेत म्हणून त्याला बाल संस्कार केंद्र आणि व्यक्तिमत्व विकास शिबिरांसाठी पाठवत होती.
परंतु आताच्या युगात मात्र 4 ते 5 वर्षांची मुले सुद्धा व्हाईट हॅट ज्युनियर या माध्यमातून कोडिंग आणि प्रोग्रामिंगचे धडे गिरवत आहेत, जो की याच एआयचा भाग आहे. म्हणजेच काय तर बिडूपुडी ते माकडुडी असा हा एआयचा प्रवास मला खऱ्या अर्थानं वरदान वाटू लागतो. मित्रांनो, याच्याही पुढे जाऊन जर कृषी क्षेत्राकडे पाहिलं ना तर जगाचा पोशिंदा अर्थातच शेतकरी राजा याच याच्या मदतीनं लाखो रुपयांचा नफा कमवत आहे. म्हणजे आता हे एआय शेती क्षेत्रासाठी सुद्धा वरदान बनलेलं आहे. खरं तर पूर्वी फोटोसाठी घंटो लागत होते, परंतु आता या एआयच्या मदतीनं एका मिनिटामध्ये फोटो तयार होतो. सकाळी धावत असताना अंतर आणि कॅलरीज मोजण्यापासून ते डायबिटीसच्या रुग्णाला शुगर फ्री अन्न खाण्याची आठवण करून देण्याचं काम हे सुद्धा हेच एआय करतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हे एआय हे मला वरदान वाटू लागतं. बाबांच्या सल्ल्यापासून त्या आजीबाईंच्या नुसक्यांपर्यंत हेच एआय आपल्याला सगळं काही सांगत असतं. मित्रांनो, एआय हे संपूर्ण देशाचे भविष्य आहे. जो या क्षेत्रात आघाडीत राहणार तोच पुढे जाणार. आणि म्हणूनच सरासरी विचार करता मला असं वाटतं की एआय हे जरी दुधारी शस्त्र असलं ना तरी त्याच्या वरदान रूपी बाजूला मला जास्त व्यवहार वाटते. परंतु मित्रांनो, मुळात एआय हे एक तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञान हे केवळ तंत्रज्ञानच असतं, ते कधी चांगलं किंवा वाईट नसतं. कारण संत तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे दर्पणाचा ऐसा अंग जो जैसा देखे तैसा लाभे रंग. ज्या पद्धतीनं आपण एआयचा वापर करणार आहोत ना त्या पद्धतीनं त्याचे परिणाम हे आपल्याला भोगावे लागणार आहेत. मग एआयचा वाईट पद्धतीने वापर करून त्याला आपल्यासाठी शाप बनवायचा आहे की त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करून त्याला आपल्यासाठी वरदान बनवायचंय ना, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो ज्याने त्यानेच सोडवावा. एवढाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणू इच्छितो, जिंदगी भर भूल यही करता रहा, जिंदगी भर भूल यही करता रहा, धूल थी चेहरे पर आईना साफ करता रहा, धूल थी चेहरे पर आईना साफ करता रहा. धन्यवाद. जय हिंद, जय